सासू धड्डम सून मड्डम सासू धड्डम सून. अभी उठ. अभी उठ ना रे. अभी अलार्म कुणी लावला? मी. मला अजून झोपू दे ना प्लीज. ठीक आहे, मग मी आज जाते आणि नाश्ता करते. नको ना. अभी सासूबाई अजून झोपली आहे. राणी साहेब उठल्या का रे अभी? हो 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 उठली आहे उठली आहे. मग त्यांना म्हणावं ब्रेकफास्ट कुणी करायचा? सासूबाई. काय? नाही नाही, म्हणजे शकुंतला आहे ना नाश्ता करायला. सासूबाई असं मला म्हणायचं होतं. मग तू काय फक्त झोपा काढायला आहेस का ग? आले आले. आले आले म्हणे आले आले. सांगितल्याशिवाय एक काम करत नाही. आईने काय वळण लावले ते दिसतच आहे. अभी तुझ्या आईला हे सांगून ठेव, माझी आई काढायची नाही. ओके सॉरी. मामाच्या वतीने मी सॉरी म्हणतो. तिला तर सांगतो आई काढू नकोस, बाबा काढ. तुझ्या ना तो. ओके 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 ओके. मला सांग, तुला ब्रेकफास्ट करता येतो? हो, फास्टही करता येतो आणि स्लोही करता येतो. अगं म्हणजे ब्रेकफास्ट बनवता येतो का? चांगलाच बनवता येतो. हा म्हणजे माझ्या बाबांना मी केलेला ब्रेकफास्ट इतका आवडतो की आठवड्यातून किमान 2दा तरी आजारी पडतात. म्हणजे इतका आवडतो, इतका खातात ते. ओके. मला सांग, आज तू माझ्यासाठी काय ब्रेकफास्ट करणार आहेस? कांदे पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ. अगं म्हणजे हे बघ, आपल्या घरात हे असले पदार्थ नाही बनवत. आपल्या घरात किमान एक ऑमलेट तरी बनवतात. शी पापम पापम पापम. आम्ही ना असं अभक्ष्य खात. हे असं बोलू नकोस, नाहीतर तू मामाच्या भक्ष्यस्थानी पडशील. बापरे. हे बघ, मामाला फक्त नॉनव्हेज आवडतं. तुझ्या मामाला काही आवडू दे, पण मी नॉनव्हेज करणार ना. प्लीज, माझ्यासाठी सुद्धा नाही. प्लीज, तू माझ्यासाठी व्हेज नाही खाणार? खाणार ना. ओ ग माझे सोन्या. तू आता सोना. ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट कुठे? आम्ही कधीपासून वाट बघतोय. काय रे अभी, तुझ्या बायकोला स्वयंपाकाची सवय दिसत नाही. तुझी सासू तर मोठ्या फुशारक्या मारत होती की माझ्या लेकीला सगळं काही येतं म्हणून. नाही मामा, ऍक्च्युली काय ना, स्नेहा आज आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते. वा. स्पेशल? काहीतरी करपल्याचा स्पेशल वास येतोय खरा. नाश्ता. काय नाश्ता? ब्रेकफास्ट म्हणायचंय तिला. तिला काय म्हणायचं हे तू कशाला सांगतोस? ए मुली, आमच्याकडे नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणतात, लक्षात ठेव. कांदे पोहेला काय म्हणतात तुमच्यात? व्हॉट? कांदे पोहे बनवायला तुला कुणी सांगितलं? आम्हाला सकाळी कुठला ब्रेकफास्ट लागतो हे शकुनी सांगितलं नाही वाटतं तुला? सांगितलं ना, पण त्या म्हणल्या कांदे पोहे माझ्यासाठी आहेत, मी नॉनव्हेज खात नाही. व्हॉट? नॉनव्हेज खात नाही? हे एक बरं झालं नाही, म्हणजे आपल्या घरामध्ये निदान एक तरी व्हेजिटेरियन आहे. शट अप. तू व्हेज आहेस अभिषेक? येस येस मामा. तू तर मला म्हणाला होतास की ही व्हेज फॅमिलीतली असली तरी सुद्धा सगळं काही खाते म्हणून. हो खाते ना. काय स्नेहा? हो हो खाते ना. मग ठीक आहे. शकू, हे कांदे पोहे घेऊन जा ग, आणि तिच्यासाठी एग ऑमलेट आण. बाबा, एग ऑमलेट? नाही नाही नाही, आज मी ना कांदे पोहेच खाते. कांदे पोहे फुकट जातील ना सासूबाई? मी ही कांदे पोहेच खाईन, माझी आवडती डिश आहे. मीही फॉर अ चेंज आज कांदे पोहेच खाईन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. उरलेले शकू घेऊन जाईल तिच्या नवऱ्यासाठी. हा ना, कम ऑन शकू, तिला ऑमलेट दे ग. आज सोमवार आहे, मी सोमवारचं नॉनव्हेज खात नाही सासूबाई. नेमका आजच सोमवार आहे का? काही हरकत नाही, उद्या आपण हिच्यासाठी खास चिकन बनवू. ओके मॅडम. चिकन?
आई उद्या मंगळवार आहे, गणपतीचा वार. आय सी. ठीक आहे, मग बुधवारी आपण हिच्यासाठी मटण करू शकू. ओके मॅडम. बुधवारी एकादशी आहे सासूबाई. मग गुरुवारी फिश करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ताचा वार आहे सासूबाई. मग शुक्रवारी शुक्रवारी संतोषी मा जय जय संतोषी मा. आणि शनिवारी मारुतीचा वार. अय्या, तुम्हाला कसं कळलं? मारुतीवरची आरती अभि तुला येते? साफ साफ का नाही सांगत की तू माझ्याशी खोटं बोललीस? खोटं बोलून माझ्या अभिषेकला, माझ्या अभिला फसवलंस तू. हे बघ, तुझं आणि आमचं जमायचं नाही. तू माहेरी जायची तयारी कर. मामा नको प्लीज. हे बघ, येत्या रविवारी ती नक्की नॉनव्हेज खाईल. ओके, मग रविवारी मी हिला शेवटची संधी देते स्वतःला प्रूव्ह करण्याची. शी बाबा, मुळीच नाही. ते बघितलं ना तरी मला कसं तरी होतं, मळमळायला लागतं रे. नको ना प्लीज अभि. स्नेहा प्लीज प्लीज मला समजून घे. नको ना अभि. अरे आयुष्यात मी कधीही चुकूनही नॉनव्हेज खाल्लं नाहीये रे. धत तेरी, एवढाच प्रॉब्लेम आहे ना तुझा? आपण तो सॉल्व्ह करून टाकूया. कसा? हे बघ, येत्या संडे पर्यंत आपण रोज हॉटेलमध्ये जायचं आणि नॉनव्हेज खायचं. तुझं काही डोकं बिकं फिरलंय? नाही 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 नाही, हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेज वगैरे मी खाणार नाही. स्नेहा प्लीज, असं काय करतेस? हे बघ, ममाचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुला हे करावंच लागेल. अच्छा, मग माझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुझी मम्मा नॉनव्हेज सोडणार आहे का? आली. जा बाथरूम मध्ये जाऊन ये. अगं आयडिया आली. हे बघ, तू या नॉनव्हेजच्या कसोटीला पुरेपूर उतरलीस की आपण ममाला व्हेजिटेरियन बनायला सांगूया. नको ना अभि प्लीज, मला उलट्या होतील रे. आणि लोक काय म्हणतील? 2 दिवस नाही झाले लग्नाला आणि उलट्या सुरू, तमाशा होईल सगळं. नको ना प्लीज. अगं तमाशा कसा काय होईल? हे बघ, आपलं आता एकतर लग्न झालेलं आहे. लोक फक्त एवढंच विचारतील, काय पेढे कधी देताय? गप्प बस. म्हणजे मला नॉनव्हेज खाऊन उलट्या सुरू होतील. नको नको, सगळं सीन क्रिएट होईल हॉटेलमध्ये. आली आली आली. हो, बाथरूम मध्ये जा. अगं आयडिया आली. म्हणजे आपण हॉटेलमध्ये जायचं नाही. नाही, आपण हाच प्रयोग तुझ्या माहेरी केला तर? माहेरी? माझ्या घरी? अरे माझी आई आहे ना, मला बाल्कनीतून बाहेर फेकून देईल. कसं शक्य आहे? तू तर तळ मजल्यावर राहतेस ना? अय्या हो, म्हणजे मला मारेल. अगं हे बघ, आई बाबा नसताना म्हणतो मी. हे बघ, त्यांच्या गैरहजेरीत आपण नॉनव्हेजची पार्सल घेऊन जायचं आणि मग मी तुला शिकवणार नॉनव्हेज कसं खायचं ते. अगं हे फोन रिंगच्या आवाजात काय रडतीयस? फोन वाजतोय. ओ, हॅलो आई. हा बोल स्नेहा. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अगं मी तुला फोन करणारच होते, म्हणजे भेटायचं म्हणून. मग ये ना. नाही पण यायचं असेल ना तर आजच ये. का? अगं पुढचे 2 दिवस आम्ही पुण्याला जातोय. पुण्याला? अगं यांच्या ऑफिसचे मित्र आहेत ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. पुण्यात प्रत्येक नवीन नवीन मुलाबरोबर भेळ खात फिरायची. आई जमली बाई तिच्या लग्नाची भेळ एकदांची. हे नकोच म्हणत होते, तुला माहिती ना किती आळशी आहेत आणि कंजूस आहेत. मी त्यांना म्हटलं, अहो पत्रिकेत लिहिलं आहेर आणू नका, आणि शिवाय त्यांचीच बस आहे. तेव्हा पटकन तयार झाले, त्यामुळे जाऊन येतोय. आणि एक तर दोघांना जायची संधी मिळते एकदांची, तर कशाला सोडा ती? बरोबर आहे बरोबर आहे. आई ती संधी कशाला सोडायची? हो ना. बरं ठीक आहे. बरं चालेल, ठेवू मग फोन. आणि आई आपल्या घराच्या चाव्या आहेत ना, जरा शेजाऱ्यांकडे देऊन ठेवू ना. का ग? नाही नाही, कसं आहे, मी आणि अभि जर तिकडे आलो तर. बर बर. हा हा, ओके ओके ओके. हो हो, पुण्याहून आल्यानंतर आपण भेटू. काळजी घ्या दोघंही. हो हो. अच्छा बाय बाय. आई बाबा पुण्याला चालले. हा बघितलंस, ही आपली गेल्या जन्माची पुण्याई. आली. आता कुठली नवीन आयडिया? आयडिया नाही, मग आली. अभि डोंट वरी स्नेहा, सगळं काही ठीक होईल. अभि नॉनव्हेज खाण्याच्या नुसत्या कल्पनेने मला कसं तरी होतंय. डोंट वरी. हे बघ, नॉनव्हेज खायच्या आधीने सूप घ्यायचं असतं, मग काही प्रॉब्लेम येत नाही. ओ आलेच.
हे घे हे कशाला आणलंस? सूप. तूच म्हणाला होतास ना नॉनव्हेज खाण्याच्या आधी सूप लागतं म्हणून. अगं हे सूप नाही, तू म्हणजे ना तुझ्या बाबांच्या वळणावर गेलीस. हे बघ माझ्या बाबांचं नाव घ्यायचं नाही. ओके बाबा, परत बाबा. माझे बाबा. तुमच्यात मुगाचं सूप करतात ना? मुगाचं सूप? अच्छा म्हणजे मुगाची आमटी. हा. तसं सांग ना मग. जा बॉल घेऊन ये. हे बघ आमच्याकडे कोणी लहान मूल नाही त्यामुळे बॉल नाही. अगं बॉल नाही, बाउल. बाउल ज्याच्यात हे सूप पितात ते. वाडग म्हण ना सरळ. आता हे कशाला आचमन करायला आणलंय? काय झालं स्नेहा? जाई बापूंनी काय केलं वाटतं? मला मावशी चोरून ऐकताय तुम्ही. मी कशाला ऐकू? हे बघ, डोंट वरी, तू आता रडू नकोस, आपण सूप पिऊया. मस्त आहे रे. मग मी सांगितलं होतं ना, कसलं आहे? चिकनचं. काय झालं? हा स्नेहा, कोरड्या उलट्या? काय हो जाऊ बापू, लग्नाला फक्त 15 दिवस झाले. खूपच फास्ट बाई तुम्ही. काय स्नेहा? विमल मावशी चोरून ऐकताय तुम्ही. स्नेहा, आर यू ओके? आय ॲग्री. पण यावेळी प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. यावेळी क्लायंट तो नाही, ती आहे. काय म्हणताय? वेल इन दॅट केस सर तुम्ही हे काम ह्यांच्यावर का नाही सोपवत? ही इज द बेस्ट. खरंच बायकांना पटवण्यात वृंदावनजींची मास्टरी आहे. नाही ग, नाही नाही, मला अजून सगळ्याच बायकांना नाही पटवता आलेलं. मी आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे मी ह्या बिझनेस बद्दल बोलतो आहे. मी पण एक्झॅक्टली सर, ह्यांच्या डोक्यात ना सारखं काहीतरी भलतंच चालू असतं. आता ओ सॉरी. अरे नाही नाही नाही, ये नाहीये. नाही, तुमची मीटिंग चालू आहे ना? अरे नाही रे, मीटिंग वगैरे काय नाही. बोल बोल. मामाच आहे तुझा. आणि मामी. हा. What? काय बोलताय तुम्ही? हा काय बोलताय? माझ्या नवऱ्याने ऐकलं ना तर मला डिवोर्स देईल तो. मग तर बरंच होईल ना. मग लगेच मी तुला प्रपोज करेन, मग तू होशील ह्याची मामी. बघा ना सर, तुमचा मेहुणा काय बोलतोय. अरे तू का तिची सारखी मस्करी करतोस रे? पण मी मस्करी करतच नाही, मी खूप सिरियसली बोलतोय. तू थांब रे, मला माझ्या मुलाशी बोलू दे. हा काय रे? डॅड, जरा मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ओ, मॅटर्नल प्रॉब्लेम आहे का? चल मग आपण बाहेर जाऊन बोलू. हा प्रिया चल. नाही नाही नाही, तुम्ही दोघं एकत्र नाही. थांबा, इथे तुमची मदत होईल. थांबा थांबा. डॅड, तुम्हाला तर माहितीच आहे व्हेज आणि नॉनव्हेज खाण्यावरनं स्नेहाचं आणि ममाचं काय चाललंय ते. अरे तू कशाला सांगितलंस तिला की ती नॉनव्हेज खाते म्हणून? आता तुझी मामा तिची टेस्ट घेणार. अहो मग तेच तुम्ही ममाला का नाही सांगत की कशाला एवढं वाढवतेस म्हणून? ए बाबा, ते सासू आणि सुनेच्या भांडणात मी पडणार नाही. सॉरी डॅड प्लीज. अहो तुम्ही नाही म्हणालात तर मला दुसरं कोण मदत करणार आहे? एक मिनिट, मला कळेल का नेमकं काय झालेलं आहे? काही नाही रे मामा. अरे नॉनव्हेज नुसतं बघितलं ना की स्नेहाला नॉशिया येतो. काय म्हणतोस? आणि मामा तर उद्या तिला टेस्ट करायला लावणार आहे. अरे बापरे. मामा प्लीज, कसंही करून तिला थांबवलं पाहिजे रे. सॉरी, या बाबतीत मी तुला काहीही मदत करू शकत नाही, कारण या स्त्रिया पक्क्या हेकेखोर असतात. त्यांनी जर एखादी गोष्ट करायची नाही असं ठरवलं ना तर त्या काहीही करून ती गोष्ट करत नाहीत. आणि तुझी मामा, तिने जर ठरवलं ना एखादी गोष्ट करायची तर मग ती माझीही पर्वा करत नाही. म्हणजे नवरा म्हणून तुम्हाला काहीच किंमत नाही? अरे कुणालाच नसते रे, सांग याला. हो, उगाच का मी इतकी वर्ष अनमॅरिड राहिलोय. आता 1000-2000 स्टाफ पोचणारे तुझे डॅडी सुद्धा त्यांच्या बायकोला असे मुठीत नाही ठेवू शकलेले. येस. एक प्रश्न विचारू? अगं काही विचार. समजा हा. तुमचं लग्न झालं ओ तर तुम्ही तुमच्या बायकोला मुठीत ठेवा? सॉरी, इट डिपेंड. म्हणजे जर तू माझी बायको असशील ना तर तुला मुठीत ठेवण्याऐवजी कायम माझ्या मिठीत ठेवेल. ताईचा फोन आहे. स्नेहाचा फोन आहे. डॅड काय सांगू तिला? अहो मी तिला आश्वासन देऊन बसलोय की तुम्ही काहीतरी मार्ग काढाल. उद्या लंच पर्यंत सांगतो असं सांग. हा सांग सांग. डॅड प्लीज, नाहीतर उद्या मामा आम्हा दोघांना बाहेरचा मार्ग दाखवेल. अरे घे तो फोन. हाय स्नेहा. वाह, काय सी फूड आहे. कधी एकदा सूनबाईंना खाऊ घालीन असं झालंय. शकू, ओ ग्रेट. शकू,
हे सगळे प्रकार सुनबाईना वाढायचे हा. वय मॅडम. पॉम्फ्रेट, क्रॅब्स, प्रॉन्स वगैरे. वय जा जा. नाही नाही अभि नाही. अरे मला यातला एकही पदार्थ खाता येणार नाही. अगं नको खाऊस. हो सासूबाई मला खाऊन टाकतील त्याचं काय. अगं पण तू ऍक्टिंग तरी करू शकतेस. अय्या हो. ओ माय गॉड शकू कुठेस तू. डिस्गस्टिंग. अभि ओ अगं आईची नाही खायची. खायची कशी ऍक्टिंग करतात. नको अभि जाऊ दे. लवकर घे ना. नुसती धावा लागते. अगं मला कानात बोलायचं तुझ्या. अरे काय मी एकटीच बसले डायनिंग टेबलवर. आलो आलो. मामा बोलवतीये. मम्माच बॉय. अगं मम्मलाच बोलवतीये. पण मी आता काय करू. मी तुला सांगितलं ना आता कानात. पण गुदगुल्यांची मला काहीच नाही कळलं. जेवायला या पटापट सगळे. आले आले. अगं मम्मा बोलवतीये. अभि नको ना. अरे कमाल आहे. जेवायचं नाहीये का कुणाला. आणि महाराणी कुठे आहेत. त्यांना जेवायचं नाहीये. या या महाराणी या. हॅलो हॅलो. सॉरी सॉरी सॉरी. काय आहे, एका क्लायंटचा फोन होता, त्याच्याशी बोलत होतो. अहो तुम्हाला नाही आपल्या महाराणींना बोलवते. अरे आल्या वाटतं. या या महाराणी. come. इथे या इथे या. माझ्या शेजारी बसा. तिथे कशाला. हा काय ग तुला 17 वेळा बोलवावं लागतं का. हेच शिकवलं वाटतं आईने. बसा स्थानापन्न व्हा. बसा ना. हा चला करायची सुरुवात. काय हे एवढे डोळे वटारून काय बघतेस. बघितलं नाही ना कधी. हे बघ हे क्रॅब्स, हे प्रॉन्स, हे पॉम्फ्रेट. नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सगळ्या आवडत्या डिशेस आहेत ह्या. खेकडा. ई खेकडा काय म्हणते त्याला. क्रॅब्स म्हण क्रॅब्स. चल खा. हे काय मामा त्यांच्यात खाण्या अगोदर प्रार्थना करतात. प्रार्थना. ही अशी तोंड वाकडं करून. ठीक आहे ठीक आहे. झाली का म्हणून. हो हो झाली झाली. आता कर सुरू. मामा शकू शकू. काय ग. हा अरे हे काय. ते डॅड ना वाटतं. डॅड डॅड. अरे मला डॅड ना वाढायची काय गरज आहे. तू खा तू खा. प्रॉन्स घे. अजून एक घे. मी घेते. नाही एवढे कमी मामा नसते. मामा मामा अजून घे. फोन फोन. गॉड नको त्या वेळेला फोन येतात. मी जाते. हो नको नको तू बैस. तू खा लगेच खा. पॉम्फ्रेट घे. मी आलेच फोन घेऊन. डॅड प्लीज. स्नेहाला प्लीज सांभाळून घ्या. अहो मग तुम्हाला ऑफिसला सांगितलं होतं ना स्नेहाला नॉनव्हेजचा प्रॉब्लेम आहे. स्टुपिड इडियट. मूर्ख. यांना बोलायचंच नसतं तर फोन कशाला करतात. ओ आय सी. खा तू खा ना. तू सुरू कर. मी खाल्लं. खाल्लं. हो काट्यांसकट. हो मामा त्यांच्यात काट्यांसकट मासे खातात. हो का. आय सी. कधी ऐकलं नाही असं. काय हरकत नाही. नो प्रॉब्लेम. तू क्रॅब्स खा. खा माझ्या समोर. मला खाऊन दाखव. खा ना खा. अगं खा. कशाला घाबरतेस. खा. तुझा मोबाईल वाजतोय. माझा मोबाईल. अरे माझा. हे बघा फोन घ्यायला गेले आणि मोबाईल तिथे विसरून आले. जाऊ देतो. तो मला आता नाही घ्यायचा. मला आणते. हो नको नको. तू खा. मी बघते. तू खा. एवढ्याला मी वाचवलंय तुला. थँक्स डॅड. स्टुपिड इडियट. मूर्ख. उचलायच्या आधीच कट केला. आम्हाला हे फोन. हे काय तुम्ही मला फोन केला होता. तुम्ही मला मी किती वेळा सांगितलं की जेवताना दुसऱ्यांना फोन करत जाऊ नका. मग घशात अडकतं. मोबाईल नाही हो. काटा. ते सुद्धा मलाच सांगावं लागतं. बरं ते जाऊ दे. तू क्रॅब खा. खाल्ले सुद्धा तिने. हो ते सुद्धा शेल सकट. हो तिला शेल सकटच खायला आवडतात.
वा, किती छान नॉनव्हेज करतात हो तुमच्याकडे सासूबाई. खूप खूप आवडलं मला. अगदी खातच राहावं असं वाटतंय. माझं झालं. वा, सुनबाई खाण्यामध्ये एकदम दर्दी आहे. वा. अगं फोनच्या गडबडीत तुझं खाणं राहूनच गेलं. घे ना, घे. क्रॅब्स घे, पापलेट घे, प्रॉन्स घे. मी वाढू का? घे घे. नको, मी घेते. छे, सकाळी सकाळी फोन करून डिस्टर्ब करतात. ती मस्त झोप लागली होती. हॅलो, दिग्विजय सर? नाही नाही नाही, म्हणजे ते आहेत पण ते आज ऑफिसला नाही येऊ शकणार. त्यांचं पोट खूप बिघडलंय. हो,